पवित्र पोर्टल 2025 मध्ये एज जास्त झालेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। अशा उमेदवारांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मित्रांनो। तर बघा, जर तुमचा एज जास्त होत असेल आणि पवित्र पोर्टलची भरती बघा 2025 ची, तरी हा 2026 आता चालू आहे आणि ही भरती 27 मध्ये पण जाणार आहे आणि कुठेतरी आपला एज जास्त झालेले आहे। मग अशा कंडिशनमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की तुम्ही सिलेक्शन उतरत्या क्रमानेच करा। 11वी 12वी 9वी 10वी 6वी 8वी आणि 1 ते 5 असं सिलेक्शन करायला पाहिजे, बरोबर आहे। पण हे सगळं डिपेंड आहे तुमच्या प्रेफरन्सवर। कोणत्या गटासाठी तुम्हाला प्रेफरन्स येते, किती प्रेफरन्स येतात विदाऊटसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी। मग यामध्ये मी माझ्या व्हिडिओमध्ये डेमो लेक्चर असं दाखवलेलं आहे की कशा प्रकारचे आपल्याला संस्था येतात। काही ग्रँटेड असतात, अनुदानित असतात, अंशतः अनुदानित असतात, अनुदानित असतात आणि काही संस्था ह्या टक्केवारीवर असतात मित्रांनो। मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे स्पष्टपणे दाखवलेले आहे। जे जे मला प्रेफरन्सेस आले होते ते व्हिडिओ तुम्ही माझे पाहू शकता। तर बघा मित्रांनो, या भरतीमध्ये 11वी 12वी साठी जर तुम्ही प्रेफर करत असेल तर अशामध्ये काही जे कॉलेजेस असते ते पर्सेंटेजवर असते। काही काही संस्थांना बघा 20% ग्रँट असते, 40% ग्रँट असते, 60% ग्रँट असते, 80% ग्रँट असते। अशा ज्या संस्था आहे हे जनरली 11वी 12वीला येत असतात। मग आपलं आता वय जास्त होत आलेलं आहे आणि जर तुम्ही अशा संस्थांचा म्हणजे जर तुम्ही 11वी 12वीचा विचार करत असाल आणि अशा संस्था जर तुम्हाला आल्यात आणि तुमच्याकडे काही ऑप्शन नाही, 100% ची की तुम्हाला संस्था मिळत नाही आहे आणि ह्याच प्रकारचे जे प्रेफरन्सेस आहे जास्तीत जास्त तुम्हाला आलेले आहे, तर सर्वप्रथम तर आपण 100% लाच प्रेफरन्सेस देणार आहोत। बट जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल आणि तुम्हाला ह्या काही पर्सेंटवर असलेल्या संस्थेचे प्रेफरन्सेस आले तर तुम्ही तिथे एक विचार करायला पाहिजे की 100% ग्रँट यायला काय आहे, वेळ लागत असतो। प्रत्येक टप्पा हे 1 ते 2 वर्षानंतर मिळतो, म्हणजे तो कधी मिळतो ह्याची गॅरंटी नसते, पण 1 ते 2 वर्षामध्ये टप्पा वाढ होतच असते। जर एखादी संस्था 20% आहे तर 2 वर्षात ती 40% होते। मग त्याच्याहून पुढे 1 ते 2 वर्षात ती 60 वर जाते, मग 80 वर, मग 100 वर असा त्याचा प्रवास असतो। जर तुम्ही हा संस्था चूज करत असेल तर एक 5 वर्ष 100% ग्रँट यायला त्या संस्थेला वेळ लागत असतो। आणि जर कोणत्या कोणत्या संस्था तुम्हाला पैसे मागत असेल आणि तुम्ही ती जर पैसे त्यांना दिले, बरोबर आहे, तर तिथं आपला तो मायनस पॉईंट जातो की आपण ह्या पर्सेंटच्या संस्थांना चूज करत आहे, त्याच्यावर आपण तिथं पैसे भरती केलेले आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट पैसे भरायची की नाही हा तुमचा प्रश्न। संस्था पैसे मागते की नाही हा त्यांच्यावर डिपेंड आहे, याच्यावर मला बोलायचं नाही आहे। बोलायचं याच्यावर आहे की जर तुम्ही हा संस्था जॉईन करसाल आणि त्यांची ग्रँट 61% असेल तर 2 ते 3 वर्ष 100% जाण्यावर लागेल तुम्हाला। मग ह्या गोष्टीचा विचार करायचा, किती वर्ष आपल्याला नोकरी करावी लागेल, किती वर्ष आपल्याला हातात आहे आणि किती वर्ष आपल्याला बेनिफिट होणार आहे, ह्या पण गोष्टीचा तुम्ही इथे विचार करायला पाहिजे। त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीमध्ये इन्क्रिमेंट असते, DA वाढ असते। आपलं एज कॅल्क्युलेट करायचं की 5 वर्षामध्ये सपोज सांगत आहे मी की 5 वर्षामध्ये 100% त्या संस्थेला ग्रँट येणार आणि तिथून पुढे काय मिळणार तुम्हाला, तुमची जे ॲक्च्युअल जे सॅलरी आहे ती स्टार्ट होणार आहे। पण ह्या संस्थांमध्ये एक बेनिफिट असते की इथे शिक्षण सेवक लागू नसते, मग ते 20% वर असो, 40% वर असो की 60% वर असतं। यांना शिक्षण सेवक हे कार्यकाल करावा लागत नाही, त्यांना डायरेक्ट जॉईनिंग मिळून जेवढा टक्का आहे, जेवढे ग्रँट आहे, म्हणजे 20% जर ग्रँट असेल त्या संस्थेला तर 20% नुसार तुम्हाला तुमच्या जे
बेसिक सॅलरी आहे त्यानुसार 20% पेमेंट तुम्हाला तिथे स्टार्ट होणार. 40% आहे तर अकॉर्डिंग टू 40% पेमेंट तुम्हाला स्टार्ट होणार आणि जसा जसा टप्पा वाढ होत असतो तसं तसं तुमच्या पेमेंटमध्ये काय होतं, इन्क्रिमेंट पण होतं, प्लस तुमची DA वाढ पण होते आणि प्लस तुमची सॅलरी पण इथे वाढ होते. म्हणजे ह्या गोष्टीचा बेनिफिट यामध्ये तुम्हाला मिळते. 3 वर्षाच्या शिक्षण सेवा कालावधी इथे तुम्हाला पूर्ण करावा लागत नाही. पण काय होतं, आपल्याला 5 वर्ष सगळ्या गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. म्हणजे पूर्ण सॅलरी आपल्या हातात किंवा ग्रँट कधी येते त्याच्यावर डिपेंड आहे. हा एक मोठा इथं लॉस आहे. आणि ज्यांची एज कमी आहे किंवा जे लवकर लागणार आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. अशा लोकांनी जॉइन केलं तरीही चालते. कारण की त्यांच्याकडे भरपूर वर्ष असतं नोकरी करायला. हा व्हिडिओ फक्त ज्यांचं एज बाउंड्रीवर आलेलं आहे त्यांच्यासाठी, कारण की हार्डली मग तुम्हाला 15 ते 20 वर्ष नोकरीचा कालावधी मिळणार जर तुम्ही 1985 किंवा 90 नाही 1985, 86, 87 अशाचे आहे. तर आज तुम्ही 40 पर्यंत 38 ते 40 या एज ला असणार आणि इथून जर तुम्ही पुढचा प्रवास म्हटला तर 21 वर्ष तुम्हाला काय मिळू शकते, नोकरी करावी लागणार. मग यामध्ये जर तुम्ही 5 वर्ष मायनस केले तर राहिली तुमच्या हातात फक्त 15 वर्ष. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीचं काय करावं लागेल, विचार करावा लागेल आणि नंतरच काय करायचं, जॉइनिंग करायचं. पण इथे हा बेनिफिट आहे की इथे तुम्हाला शिक्षण सेवा कालावधी पूर्ण करावा लागत नाही. तुमची जी पेमेंट आहे ती टप्प्यावाईज वाढत जाते. तर जेव्हा तुम्हाला जॉइन करायचं असेल मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा काय करा, तुम्ही विचार करा. आणि जर खरंच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.